नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सुरण आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. सगळेजण आवडीने खातात. नॉनव्हेजपेक्षाही भारी वाटते सुरणाची भाजी. आणि सुरणाची भाजी बनवायच्या आपल्या आपल्या वेगवेगळ्या पद्धती असतात. रात्रीच मी सुरण शिजवून ठेवला होता आणि सुरणाची भाजी बनवायला पालक भाजीची पेस्ट, अद्रक लसूण कांद्याची पेस्ट, टमाटरची पेस्ट करून घेतली आणि खूप छान अशी भाजी वाटते. तर सुरण बनवायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि मी फ्राय करून बनवते. कोणी फ्राय न करता सुद्धा करतात, पण ज्या कढईमध्ये ज्या तेलामध्ये मी फ्राय केला होता तिथेच आता भाजी फोडणी देते. आणि रुद्रांस निधी गेली तेव्हापासून रुद्रांसला काही करमत नाही. काल तो 3-4 वाजेपासून झोपला, तर डायरेक्ट तो रात्री 2ला उठला आणि त्याने काही खाल्लं नाही. त्याला लागली भूक, तर त्याला आता खायचं होतं पास्ता, तर त्याच्यासाठी पास्ता बनवून दिला. सगळ्यात आधी भाजीमध्ये तेजपान टाकलेलं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट, त्याच्यानंतर टमाटरची पेस्ट, पालकची पेस्ट आणि जे आपले डेलीचे मसाले आहेत मसाले छान शिजू द्यायचे. त्याच्यानंतर फ्राय केलेल्या सुरणाच्या फोडी त्याच्यामध्ये टाकायच्या आणि जेवढा पाहिजे